गौरी, गौरी थांब. पाण्याला स्पर्श करू नकोस गौरी. का? स्त्रियांनी या पाण्याला हात लावण्याला बंदी आहे. पण असं का? त्याचं नेमकं कारण मला माहित नाही, पण आता लोक म्हणतात की काही वर्षांपूर्वी एका स्त्रीचा यात बुडून मृत्यू झाला होता. तेव्हापासून लोकांचा असा समज आहे की स्त्रियांनी या पाण्याला स्पर्श केलेलं देवीला पूज्य नाहीये म्हणून. अनिकेत, अरे सगळं कोडं सुटतंय. तुला कळतंय का? हे बघ, ही तीच बाई असणार आहे जी तू सांगतोय. हे बघ, हा फोटो बघ. हा तिचा नवरा, ही ती बाई, आई, दादा, आणि या चौघांचा त्या मंदिरातल्या पुजाऱ्याशी काहीतरी संबंध आहे. आता माझ्या आई दादांचा ह्या दोघांशी काय संबंध आहे हे मला माहित नाही. हेच मला जाणून घ्यायचंय. अनिकेत, हे बघ, हे फोटोज बघ. हा इथेच याच जागी काढलेला फोटो. हा फोटो बारव्याच्या बाहेरचा इथेच काढलेला फोटो आहे. हा मंदिराबाहेर काढलेला फोटो. सगळे फोटोज मॅच होत आहेत. आणि आपण हे सगळे फोटो जेव्हा त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला दाखवले तेव्हा तो किती घाबरला होता पाहिलंस तू? आपल्याला हाकलून लावलं. मंदिरातल्या पुजाऱ्याचा आणि त्या बाईचा काहीतरी संबंध आहे. हो, मला असं वाटतंय की त्या पुजाऱ्यांनी काहीतरी बरं वाईट केलंय त्या बाईचं. हे बघ, तू म्हणतेस ते जरी खरं असलं तरी आपल्याकडे काहीच पुरावा नाहीये पुजाऱ्याविरुद्ध. आणि या गावातलं कोणी पुजाऱ्याच्या विरुद्ध साक्ष देईल असं मला अजिबात वाटत नाही. हा, अशी फक्त एकच व्यक्ती आहे जी तुला मदत करू शकते. चल चल माझं. अरे चल, हे घे फोटोस. चल चल. कुठे? कुठे आलोय आपण? या गावच्या सरपंचांच्या घरी. ये. सरपंच? नमस्कार इंदुमतीबाई. या आपल्या गावच्या सरपंच नमस्ते. इंदुमतीबाई. आणि आई ही गौरी. आई. अरे उभे का तुम्ही? बसा ना. बस. अगं बस ग, बस. ही आपल्या शाळेत सायन्स टीचर म्हणून रुजू झाली आहे आणि तिला तुझ्या मदतीची गरज आहे. बर, बोल काय झालं? मॅडम, मॅडम नाही, आई म्हण मला. बरं आई, मी कुरणखेड गावात असते. तिथेच माझे आई दादा सगळे घरचे असतात. आणि हा म्हणाला तसं मी जेव्हा त्यांना सांगितलं की मला शाळेत नोकरी लागलीये तेव्हा त्यांना खरंच खूप आनंद झाला. पण जेव्हा त्यांना कळलं की ती शाळा रवळ गावात आहे तेव्हा गावाचं नाव ऐकून ते खूप अस्वस्थ झाले. मला त्यामागचं कारण तेव्हा कळलं नाही. पण मग मला प्रश्न पडला आणि काही फोटोज मला सापडले. हे बघा, हे बघा, हे आपलं गावचं मंदिर आहे. हो हो. आणि या सगळ्या मागे आपल्या मंदिराचे पुजारीच आहेत. मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. ह्या पुजाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे. तुम्हीच मला मदत करू शकता ह्या कामात. प्लीज, विनंती आहे. अनिकेत, हुशार आहे हा पोरगी.
आणि धाडसी सुद्धा. हे बघ गौरी, ते पुजारी जर खरंच गुन्हेगार असतील तर कायदा कुणालाच चुकला नाही, तर त्यांना शिक्षाही होणारच. मी शाश्वती देते तुला. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. हा थँक्यू आई. हा थँक्यू सो मच. खूप बरं वाटलं तुम्हाला भेटून. येते मी. अरे काय निघालात काय? नाही नाही, असं नाही सोडणार मी तुला. जेवून जायचं आता. अनिकेत सांग. आता आई, तिच्या बसची वेळ झालीये, तिला उशीर होते. मी बस स्टॉप पर्यंत सोडून येतो. बर, पण परत नक्की ये आणि जेवायलाच यायचं. नक्की. अगं राहू दे राहू दे. चल. मग कशी वाटली आई? छान आहेत. आणि आपलं घर? आपलं माहित नाही, पण तुझं छान आहे. आपलंच आहे. काय सांगू तूच घेना जाणूनी, जीवात जीव येतो तुला पाहुनी. सांग मला तुझ्या विना कसा राहू मी, सांग मला तुझ्या विना कसा राहू मी. जीवात जीव येतो तुला पाहुनी. ओळखतोस की नाही आम्हाला? मला वाटलं तुम्ही तुमच्या आयुष्यात रमले असाल, पण माझं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी ही ठरवून आली तुझी मुलगी. हुशार आहेस मुली, तू खूप हुशार आहेस. काय विचारत होतीस तुम्हाला? त्या फोटोमध्ये ती बाई कोण आहे? हा, ती तुझी आत्या, या सगळ्याची बहीण. देवीच्या इच्छेविरुद्ध ती बाराव पोहायला गेली, म्हणून देवीने तिचा बळी घेतला. बळी घेतला? बळी घेतला का? अरे नीच माणसा, का देवीचं नाव मध्ये घेतोस? तुझी बहीण होतीच तशी रे, म्हणून तिला मी आशीर्वाद दिला. खर तर आशीर्वाद मी वरदान म्हणून देतो, पण तिने तो शाप म्हणून घेतला. त्याला मी तरी काय करू?
महाराज तुम्ही अरे बस बस, आपलंच समज. भाग्यवानेच पुरे तू. तुला आता 12 पोहण्याचा मान मिळणार. खरं तर परंपरेनुसार 12 पोहण्याचा मान माझा, पण देवीवरची तुझी निस्सीम श्रद्धा बघून, आई होण्याची तुझी प्रबळ इच्छा बघून हा मान तुला मिळावा म्हणून मी तुला परवानगी देतोय. हा, आता 12 पोहताना तुला थोडासा त्रास होईल, पण त्यानंतर तुझं फुलपाखरू होईल. मनमोहक फुलपाखरू, सुंदर फुलपाखरू. तुझ्या स्पर्शाने इतरांच्या आयुष्यात रंग भरतील. फुलपाखरू, तुला मातृत्व मिळणार, पण त्यासाठी तुला तुझ्या या वस्त्रांचा त्याग करावा लागेल. जा, वस्त्र बदलून ये. आलेच मी. महाराज, अहो काय करताय तुम्ही? संपूर्ण जगाला उठून सांगेन तुम्ही काय आहे ते. तुझा माझा आशीर्वाद नको. मारण्यात पाहिजे नाही. नाही. मी सगळ्यांच्या घराला आशीर्वाद नाही घेतलास तू माझा आशीर्वाद नाही घेतला. दादा, टीव्हीच्या पत्रात लपणार असेच तू. तुला सोडणार नाही. बस, दाबून ठेवा रे यांना. सोडू नका. झालं तुझं समाधान? सांगत होत तुला या वाटेने जाऊ नकोस, पण तुला कधी कोणत्या गोष्टीची कमी होऊ दिली? अडवलं तुला काही करत नाही बस, पण ऐकशील तर शपथ सतत सतत खोटं बोलत राहील. का केलंस पोरी? अगं थोडा बापाचा तर विचार करायचा होतास. तुला कृष्णाचा विचार नाही आला का ग? अण्णा
त्या पुजाऱ्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार. बघा तुम्ही. कधीतरी ऐक ना आमचं, ऐक ना कधीतरी. नंदू त्या पायी गेला, तोही असंच बोलायचा. मामा 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 पाखंडी आहेस तू, ढोंगी आहेस, पुजाऱ्याच्या वेशातील हैवान आहेस तू. माझ्या पमाचा जीव घेतलाय तू. अरे तुझ्या बायकोची मती भ्रष्ट झाली होती, तिनेच हट्ट केला होता हा बारव पोहण्याचा. या बारव्यामध्ये फक्त हा राजगुरूच पोहू शकतो, हा आमचा अधिकार आहे. अंधश्रद्धा असलेल्या लोकांना तुझ्यातील राक्षस दिसला नाही, पण मला दिसलाय. सगळं जिवंत सोडणार नाही मी. ते आमचे राजगुरू आहेत. अरे कसला राजगुरू? खुनी आहेस तू, माझ्या बायकोचा खून केलाय तू, तुला सोडणार नाही मी. तुमच्यामुळे देवीचा कोप झालाय. अरे कसला कोप? या पाण्यात बोलल्यामुळे कोप होतो का? मी पाहून दाखवतो आता. कळू दे लोकांना तू खरं बोलतोय, खोटं बोलतोय ते. होऊन जाऊ दे आज. होऊन जाऊ दे. तुमच्यासारखी श्रद्धा न मानणारे असुर आणि श्रद्धा मानणारी ही सगळी जनता, यांच्या सगळ्यांसमोर होऊन जाऊ दे आज अंतरिक्षा देवीच्या माहितीचं मंथन. जर यातून अंधश्रद्धेचं विष निघालं तर मी स्वतः प्राशन करीन आणि कायमचा निघून जाईन. आणि जर श्रद्धेचं अमृत निघालं तर या सगळ्या जनतेला वाटून टाकीन आणि तुमच्या नरदमाचा निकाल सगळ्यांच्या हातात देईन. होऊन जाऊ दे.